टाइम्स मध्ये आपलं स्वागत। पालघर येथील सातपाटी येथे संस्कृती कलादर्पण संस्थेतर्फे हुतात्मा दिनानिमित्त कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। सातपाटी गाव म्हणजे स्वातंत्र्य आंदोलनातील अधिक क्रियाशील असलेली गाव म्हणून ओळखले जाते। 14 ऑगस्ट हुतात्मा दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्य लढ्याचा वारसा भावी पिढीत रुजवण्यासाठी सातपाटी येथे क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या संस्कृती कलादर्पण संस्था सातपाटीच्या वतीने यावर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत सातपाटी गावातील शाळांमधून 21 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेला 1942च्या आंदोलनातील स्वातंत्र्य सैनिक रामचंद्र पागधरे यांचे सुपुत्र आणि कुटुंबीय उपस्थित होते। या स्पर्धेचे परीक्षण TVM हायस्कूल बोईसरच्या लेखिका, निवेदिका, शिक्षिका सौ नम्रता माळी पाटील आणि भगिनी समाज शाळेचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विज्ञान शिक्षक श्री भावेश संखे यांनी करून स्पर्धकांना बहुमोल मार्गदर्शन केले। या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये कथा सादर करणारे स्पर्धक विद्यार्थी होते। पालघर येथून प्रतिनिधी उपसंपादक मंगेश उईके यांची रिपोर्ट। अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स। नमस्कार।